भात करून करायचा असेल किंवा आयता भात तयार असेल, अगदी परतलेला भात कसा असतो तसा हा अंडा राईस पटकन तयार होतो. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत अंडा राईस. करायला एकदम सोपा आहे आणि हा आपला दुसरा चॅनल आहे ज्यामध्ये मी घरातले हलके फुलके रेसिपीचे व्हिडिओज पोस्ट करत असते. बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण अंडा राईस करणार आहोत आणि करायला एकदम सोपा आहे. तुम्हाला जर असं उरलेला भात जरी असेल ना तरीसुद्धा तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये करू शकता, इतका सोपा आहे. तर त्यासाठी फारसं पण साहित्य लागत नाही. फक्त आपल्याला तांदूळ भिजवून आधी भात करून घ्यायचा आहे. इथे मी भात संपूर्ण आत्ता करणार आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही साधा आधीचाच भात उरलेला असेल तो वापरून केला तरी चालणार आहे. तर इथं मी काय केलंय, साधारण 1 वाटी लांब दाण्याचा तांदूळ स्वच्छ धुतला, अर्धा तास भिजू घातलेला आहे. लांब दाण्याच्या तांदळाऐवजी तुमच्या घरातला कोणताही असा मोकळा होणारा भात वापरला तरी चालेल, तांदूळ वापरला तरी, आणि किंवा घरातला भात असला तरी पण चालेल. तांदूळ चांगले भिजलेले आहेत. आता आपण याला उकळून भात करून घेऊ. तर भातासाठी पाणी उकळायला ठेवलंय. मस्त उकळी आली. आता गॅस कमी करू. यामध्ये घालूया मीठ. साधारण 2 चमचे मीठ घालते. थोडासा लिंबाचा रस 1 पाव चमचा, 1 चमचा तेल किंवा तूप, आणि आता गॅस मोठा करायचा. यामध्ये हे तांदूळ घालायचे. गॅस मी मोठाच ठेवते. पाण्याची उकळी गेली आहे तांदूळ टाकल्यामुळं. आता याला हलवूयात आणि पुन्हा एक उकळी काढूया. लक्षात घ्या, जेव्हा आपण पाण्यामध्ये तांदूळ टाकतो त्यावेळी पाणी खळखळ उकळतं पाहिजे. फक्त मीठ टाकताना गॅस थोडा कमी करा, कारण मीठ टाकलं की पटकन ते फसफसून वर येतं. आणि त्यानंतर गॅस मोठा करून आपल्याला तांदूळ घालायचे उकळत्या पाण्यात. आता पुन्हा एकदा उकळी काढू. आता बघा, पुन्हा एकदा खळखळून उकळी आली. आता गॅस मोठाच ठेवायचा. 5-7 मिनटं असंच मोठ्या आचेवर खळखळ उकळून घ्यायचं. तर भात असा मस्त खळखळ खळखळ उकळतोय आणि हा जवळपास 80% शिजलाय. हे बघा, असा हाताने बोटाने दाबल्यावर 2-4 तुकडे झाले की समजायचं हा 80% शिजलाय. गॅस बंद करायचा आणि याला गाळणीतनं गाळून घ्या. आता याला आपण असंच एक 10 मिनिटं ठेवून देऊया. आणि मस्त गरमागरम हा भात तयार आहे. याला फक्त आपण 10 मिनिटं निथळायला ठेवूया आणि एक 10-15 मिनिटांनी हा थोडा कोमट झाला किंवा पूर्ण गार झाला मग याचा भात करायला घेऊ. तुमच्याकडे आधीच भात तयार आहे तर तो थोडासा मोकळा करून मग वापरा. हा गार झाला की मग आपण अंडा राईस करूया. आणि हे घ्या, आपला भात आता कोमट झालेला आहे, छान मोकळा मोकळा झालाय आणि पूर्ण शिजलाय. आता आपण याला लगेच अंडा राईस करायला घेऊ. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं या दाखवते. तर आपल्याला लागेल तयार झालेला भात. त्याचबरोबर इथं मी भरपूर लसूण एकदम बारीक चिरून घेतला, 1 कांदा बारीक चिरून घेतलाय, 1 टोमॅटो असा थोडा मोठाच कापून घेतला, थोडी कोथिंबीर लागणार आहे, सोबतच 1 चमचा चिकन मसाला लागेल, 1 चमचा मिरची पावडर लागणार आहे. त्याचबरोबर इथं मी काळी मिरी पूड आत्ताच कुटून घेतली आणि आपल्याला लागेल डार्क सोया सॉस. आणि गॅसकडे वळल्यावर समजलं अंडी विसरली अंडा राईससाठी. यासाठी लागतील 5 ते 6 किंवा तुम्हाला पाहिजे तितकी अंडी घालू शकता. चला भात करून घेऊ आता. तर आता आपण कढई ठेवली आहे तापायला. ठीक आहे, त्यामध्ये घ्यायचं तेल. तेल तापलं की फटाफट सगळं टाकायचं, मसाला तयार होतो आणि लगेच तिथून पुढे 2 मिनिटात अंडा राईस पण तयार होईल. तेल तापलं, घालूयात लसूण. गॅस मोठा ठेवायचा, लसूण परतायचा. लक्षात घ्या, कढई पातळ घ्या जर असेल तर, नसेल तर जी आहे ती घेतली तरी चालेल. आणि गॅस मोठा ठेवायचा आणि सगळं जे काही आपण याच्यात घालतोय ना, तुम्ही शिमला मिरची घालू शकता, कोबी घालू शकता, तर ते सगळं मोठ्या आचेवर परतायचं. चायनीज पदार्थांना करतो ना, अगदी तसं. लसूण मस्त खरपूस झालाय. आता घालूया कांदा, सोबतच घालूया टोमॅटो. गॅस मोठा ठेवू आणि परतून घेऊ. हे बघा, हाय फ्लेमवर मी याला मस्त परतलं 2 मिनिटासाठी. आता घालूया कोथिंबीर, मिरची पावडर, थोडासा चिकन मसाला 1 चमचा आणि याला परतून घेऊ. आता याला आपण घेतलं परतून. बघितलं किती सोपं आहे आणि मोठ्या गॅसवर अगदी पटपट होतं. आता यामध्ये घालायची आहेत अंडी. अंडी काही नाही, अशीच कढईवर मारायची आणि फोडून घालायची. आता चवीपुरतं मीठ घालूया आणि याला परतूया. आणि हे मोठ्या आचेवरच परतूया, म्हणजे मग अंडी पटकन अशी काय म्हणतात, त्याचे चंक्स तयार होतात आणि मग छान लागतात. तर एक 3-4 मिनटं आपण याला परतून घेतलं आणि हे बघा, आता याचे चंक्स तयार व्हायला लागले. याला थोडं थोडं मोडून घ्यायचं.
आणि हे बघा अंडी परतली. आता यामध्ये घालूया शिजलेला भात. असा मोकळा करायचा आणि घालायचा. किंचित मीठ, सोया सॉस आणि काळी मिरी पूड. आणि काही नाही, आता गॅस मोठा ठेवायचा आणि याला असं हलक्या हाताने मिक्स करायचं. भात झालाय परतून. हे बघा मस्त झालेला आहे, मोकळा मोकळा झाला आहे, रंगही मस्त आला आहे. आता यावर घालूया चिरलेली कोथिंबीर. गॅस करूया बंद आणि याला मिक्स करू. आणि हे घ्या, आपला हा मस्त अंडा राईस तयार झालेला आहे. बघितलं करायला किती सोपा आहे. तुम्हाला पाहिजे तर यामध्ये कोबी घाला, वरून कांद्याची पात घाला. त्याचबरोबर अजून काही गाजर घालू शकता. जसं फ्राईड राईसला करताना तसं करता येईल. त्याचबरोबर इथं मी मिरची पावडर वापरली. तुम्ही त्याऐवजी रेड चिली सॉस घातला तरी पण चालणार आहे. फक्त रेड चिली सॉस घालायचा असेल तर वरून भात घालतो ना, तेव्हा घालायचा सोया सॉससोबत. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. अंड्याचे वेगवेगळे प्रकार बघायचे असतील तर मला खाली एग रेसिपी सरिताज किचन असं कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.